नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. ह्या दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवतो. त्यातलेच 2 प्रकार मी आज तुम्हाला शिकवणार आहे. लोणच्यामुळे आपल्या जेवणाची चव वाढते. तर आजचे 2 प्रकार आहेत म्हणजे मिरची आणि लसणाचं लोणचं आणि मिरची आणि लिंबाचं लोणचं. असे 2 प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये छोट्या मोठ्या टिप्स मी तुम्हाला सर्व देणार आहे. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला आपण लिंबू आणि मिरचीचं लोणच्यासाठी काही साहित्य घेतलेले आहेत ते पाहूयात. इथे आपण 1 किलो लिंब छान पाण्यामध्ये 15 मिनिटं ठेवलेली होती. त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा टाकलेला होता. ते स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, छान कोरडी पुसून घेतलेली आहेत. लोणच्यासाठी लिंब निवडताना अगदी पातळ सालीची, रसरशीत आणि पिकलेली निवडायची आहेत. इथे आपण अर्धा किलो कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे आणि पाव किलो इथे तिखटवाली मिरची घेतलेली आहे. मिरच्या आपण स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून ठेवलेल्या होत्या, त्याच घेतलेल्या आहेत. आता हे आपलं लिंबू आणि मिरचीचं लोणचं आहे, त्यासाठी साहित्य झालं. आता आपण लसूण मिरची लोणच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात. इथे मी पाव किलो लसूण सोलून घेतलेला आहे, पाव किलो हिरवी मिरची आपण तिखटवाली घेतलेली आहे आणि पाव किलो कमी तिखटवाली घेतलेली आहे आणि एक 10 ते 12 आपण लिंब घेतलेली आहेत. लसूण आपण जो घेतलेला आहे तो तेलामध्ये टाकायचा आहे. तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलेलं होतं. गरम केल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे. खूप पण कडकडीत तेलामध्ये लसूण टाकलेलं नाही आहे. तेल थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे. आता आपण मिरच्या कट करून घेऊयात. तशा प्रकारे मिरच्याची देठं काढायची आहेत. तुम्ही देठं काढली तरी चालतील किंवा नाही काढली तरी चालतील. तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्याचे देठ काढायचे आहेत आणि अशा प्रकारे मिरच्या छान चिरून घ्यायच्या आहेत. मिरचीला अशी मध्ये चीर देऊन अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपला जो लोणच्याचा मसाला असतो तो मिरचीच्या आतपर्यंत शिरतो. लिंब पण मी दाखवते त्याप्रमाणे चिरून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर मोठ्या फोडी ठेवायच्या असतील तर मोठ्या ठेवू शकता किंवा छोट्याही करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. आणि एक म्हणजे आपण लिंबातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत, नाहीतर आपलं लोणचं कडवट लागू शकतं. अशा प्रकारे लिंबू आणि मिरची आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. मी मिरचीची देठं तशीच ठेवलेली आहेत आणि अशा प्रकारे लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. बिया आहेत त्या सर्व काढून घेतलेल्या आहेत. आता एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये लिंबू आणि मिरची टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 200 ग्रॅम मीठ टाकलेलं आहे. 50 ग्रॅम हळद घातलेली आहे. हळद, मीठ, मिरची, लिंबूला अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मसाल्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. इथे मी 100 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे, अगदी गावरान मोहरी घेतलेली आहे. 100 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे. 20 ग्रॅम मेथी दाणे आणि 80 ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे. हे सर्व छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मोहरी आपल्याला छान खमंग भाजायची आहे. तशा पद्धतीने मोहरी आपण छान खमंग अशी भाजून घेतलेली आहे. मोहरी कच्ची ठेवायची नाहीये, छान भाजून घ्यायची आहे. आता आपण मेथी दाणे भाजायचे आहेत. मेथी दाणे पण छान खमंग भाजून घ्यायचे. अगदी झटपट होणारं, अगदी सोप्या पद्धतीने मी लोणचं तुम्हाला दाखवलेलं आहे. मेथी दाणे आपले छान भाजून झालेले आहेत. आता बडीशेप आहे, ती बडीशेप अगदी हलकीशी गरम करायची आहे. जास्त खमंग भाजायची नाहीये, फक्त थोडीशी गरम करून घ्यायची आहे. तर बडीशेप पण आपली छान भाजून झालेली आहे. मोहरीची डाळ आहे ती पण आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे. आता आपण जे साहित्य घेतलेलं होतं ते छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. अगदी बारीक केलेलं नाहीये, थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. एक एक करून सर्व साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकतोय. सुरुवातीला बडीशेप घातलेली आहे, त्यानंतर आपण मेथी दाणे घातलेले आहेत. आता मोहरीची डाळ टाकलेली आहे. मोहरी आपण जी भाजून घेतलेली होती ती बारीक करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे.
3 चमचे आपण इथे हिंग घातलेला आहे. आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने मी 3 चमचे हिंग घातलेला आहे. आता हा सर्व मसाला छान लिंबू मिरचीला आपण चोळून घ्यायचा आहे. तुम्हाला जर गरम मसाला आवडत असेल तर थोडेसे त्याच्यामध्ये तुम्ही लवंग, मिरी, दालचिनी ही पावडर टाकू शकता. अशा प्रकारे लिंबू मिरचीला आपण सर्व मसाला छान मिक्स करून घेतलेला आहे, चोळून घेतलेला आहे. आता आपण बरण्या छान स्वच्छ धुवून छान सुकवून घेतलेल्या आहेत. आता याला अशा पद्धतीने धुरी द्यायची आहे. त्याला निर्जंतूक करायचं आहे, म्हणजे आपलं लोणचं आहे ते खराब होत नाही, वर्षभर छान टिकतं. तशा प्रकारे थोड्या कोळशावर मी हिंग आणि लसणाची धुरी दिलेली आहे. तुम्ही काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत हे लिंबाचं लोणचं साठवून ठेवू शकता. मी लिंबू मिरचीला आता तेल घातलेलं नाहीये. तेल आहे ते 2 दिवसानंतर आपण लोणच्यामध्ये टाकायचं आहे. तोपर्यंत सर्व आपला जो मसाला आपण टाकलेला आहे त्याला छान पाणी सुटतं, पूर्ण छान लिंबू आणि मिरचीला तो मसाला बसतो. त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. छान मुरू द्यायचं आहे 2-3 दिवस. आणि अशा प्रकारे काचेच्या बरणीत आपण त्याला स्टोअर करून ठेवणार आहे. लिंबू आणि मिरचीचं लोणचं करताना नेहमी लिंब आहेत ती पातळ सालीची आपल्याला घ्यायची आहेत. छान झाकण आहे ते आपण पॅक करून ठेवायचं आहे. हे अशाच पद्धतीने बरणीमध्ये ठेवणार आहे. फक्त आपण थोडंसं रोज त्याला असं हलवत राहायचं आहे, म्हणजे सर्व मसाला एकसारखा राहील. आपण तेल पण छान कडकडीत गरम करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडासा हिंगाचा खडा पण मी टाकलेला आहे. तेल आपण छान कडकडीत गरम करून थंड करून ठेवायचं आहे. आता आपण मिरची आणि लसणाचं लोणचं पाहतोय. ज्या पद्धतीने आपण लिंबाच्या लोणच्यासाठी मिरच्या चिरलेल्या होत्या त्याच पद्धतीने चिरलेल्या आहेत. लसूण आपण तेलामध्ये टाकून ठेवलेला होता. इथे 10-12 लिंबाचा आपण रस घेतलेला आहे. 50 ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे. बडीशेप आहे ती छान गरम करून घ्यायची आहे. इथे 50 ग्रॅम आपण मोहरी घेतलेली आहे. मोहरी पण छान भाजून घ्यायची आहे. इथं 50 ग्रॅम आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे. 100 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. 30 ग्रॅम हळद घेतलेली आहे. 2-3 चमचे इथे मेथी दाणे घेतलेले आहेत. आणि इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये लवंग, मिरी आणि दालचिनी 2-2 चमचे आपण घेतलेली आहे. त्याच पातेल्यामध्ये आपण चिरलेली मिरची घातलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे. 100 ग्रॅम आपण मीठ वापरलेलं आहे. हळद घालायची आहे. एक एक करून सर्व साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. मेथी दाणे पण आपण छान भाजून बारीक करून घेतलेले आहेत. गरम मसाले पण थोडेसे गरम करून अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे. अगदी पूड बनवायची नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. मोहरीची डाळ पण आपण गरम करून घेतलेली आहे. जे सर्व साहित्य आहे ते गरम करून थंड करून मगच आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचं आहे. मोहरी भाजून बारीक करून घेतलेली आहे ती पण टाकलेली आहे. 2 चमचे हिंग टाकलेला आहे. इथे मी 3 चमचे बेडगी मिरची टाकलेली आहे. बेडगी मिरचीमुळे कलर छान येतो. तिखट मिरची पावडर टाकायची नाही आहे, बेडगी मिरची पावडर टाकायची आहे. एक 10 ते 12 लिंबाचा रस घातलेला आहे. आणि आपण जे लसूण तेलामध्ये टाकलेला होता तो टाकायचा आहे. आणि हे सर्व साहित्य छान एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे. लोणच्याचा कलर मस्त दिसतोय ना. लोणच्याला छान असा कलर आलेला आहे. तर छान व्यवस्थित मसाला मिक्स करून अशाच पद्धतीने आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. बरणीला छान आपल्याला हिंग आणि लसणाची धुरी द्यायची आहे. आणि काचेच्या बरणीत आपल्याला अशा पद्धतीने हे लोणचं स्टोअर करून ठेवायचं आहे. ह्या लोणच्याला आपल्याला लगेच तेल टाकायचं आहे. तेल आपण छान कडकडीत गरम करून अगदी थंड करून झाल्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचं आहे. जेवढं तेल आपल्याला बरणीमध्ये बसतंय तेवढ्या प्रमाणात तेल टाकायचं आहे. म्हणजे लोणचं आपलं असं तेलामध्ये मुरलं पाहिजे किंवा तेल आपलं लोणच्याच्या वर असं एक थर आला पाहिजे एवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. आता आपण लिंबू आणि मिरचीचं लोणचं घालून 3 दिवस झालेले आहेत. तुम्हाला दिसत असेल लिंबाचा रस, मीठ एकत्र झाल्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे. हे लोणचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि 3 दिवसानंतर मी त्याच्यामध्ये तेल टाकते आहे.
तेल आहे ते पण आपण तुम्हाला माहिती आहे अगदी कडकडीत गरम करून थंड करून तेल घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे. शेंगदाणा तेलाचा मी वापर केलेला आहे लोणच्यासाठी. पूर्ण लोणच्याच्या वर एक थर तेल येईल एवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. खूप छान असं आपलं हे लिंबू मिरचीचं लोणचं दिसतंय. तर अशा पद्धतीने दोन्ही पण लोणची आपली तयार झालेली आहेत. एक 15 ते 3 आठवडे आपल्याला हे लोणचं मुरण्यासाठी लागतं, त्याच्यानंतर खाण्यासाठी योग्य होतं. मिरची पण आपली छान खारामध्ये मुरते, अजिबात तिखट लागत नाही. खूप चविष्ट असं हे लिंबू मिरचीचं लोणचं लागतं. लिंबू आणि लसूण आणि मिरचीचं तर लोणचं अगदी अप्रतिम लागतं. लिंबू मिरचीचं लोणचं पण आपलं छान मुरलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. कलर पण किती छान आलेला आहे. अशा पद्धतीने आपले दोन्ही लोणची तयार आहेत. हे लोणचं आहे ते आपण कुठल्याही सीझनमध्ये बनवू शकतो, कारण 12ही महिने आपल्याला लिंबू मिरची बाजारामध्ये उपलब्ध असते. कधीही तुम्ही हे लोणचं बनवून खाऊ शकता. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन.